उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तरेस मोठे घनदाट अरण्य आहे. तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात. त्या वनात एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता एक लाकूड तोड्या लाकडे तोडीत महाराजांच्या वारुळाजवळ आला. तो झाडावर बसून झाडाच्या फांद्या तोडीत असता हातातून कुऱ्हाड निसटली व थेट वारुळावर पडली. त्यामुळे वारुळामध्ये समाधीस्थ बसलेल्या महाराजांची मांडीवर ती कुऱ्हाड पडली व महाराजांच्या मांडीत जखम झाली. त्यामुळे महाराजांची समाधी भंग झाली. लाकूड तोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले. लाकूड तोड्याने महाराजांची क्षमा मागून थरथर कापू लागला व दयेची भीक मागू लागला. दयाळू महाराजांनी लाकूड तोडास आशीर्वाद दिले व त्याचे जीवन धन्य केले. तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्र जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढा या गावी असता महाराज पंढरपूर, बेगमपूर, चळंबा वगैरे नजीकच्या गावी जात येत असत. पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले. श्री स्वामी समर्थ.